तर आत्ताही आपण दृश्य पाहतोय, मवियाचं मंत्रालयाबाहेर आंदोलन सुरू झालेलं आहे। अल्पसंख्याक मंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर काल त्यांना अटक झाली आणि त्यानंतर आज मवियाचे कार्यकर्ते नेते जे आहेत ते आज या आंदोलनात सहभागी होताना दिसतात। तर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आंदोलनासाठी, ते देखील इथे आपल्याला आलेले पाहायला मिळतात। ही थेट दृश्य जी आहेत मंत्रालयाबाहेरची दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। आज भाजपकडनं सुद्धा त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी आंदोलन केलं जातं आणि त्याचबरोबर मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ मवियाकडनं सुद्धा आज आंदोलन केलं जात आहे। तर आत्ताची ही आपण दृश्य पाहतोय, अजित पवार या ठिकाणी आता उपस्थित आहेत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव देखील आपल्यासोबत तिथे आहेत। आपण पुन्हा एकदा थेट उदयकडे जाणार आहोत। उदय, आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या ठिकाणी आता उपस्थित आहेत। प्रसार माध्यमांशी त्यांनी काही बातचीत केली आहे का, ते बोलणार आहेत का? तर राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते जे आहेत, नेते जे आहेत, ते आपल्याला मंत्रालयाच्या बाहेर आंदोलनासाठी आलेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे देखील इथे उपस्थित आहेत। महाविकास आघाडी एकत्र लढा देणार असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे। मंत्री जितेंद्र आव्हाड सुद्धा मलिकांच्या निषेधार्थ, अटकेच्या निषेधार्थ या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। तर हळूहळू आता मंत्री, नेते, कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। आरोप करते हैं, या आरोपांमध्ये काही तथ्य असं तुम्हाला वाटतं? जब कोई इंसान किसी को आईना दिखाता है या उसकी त्रुटि को दिखाता है तो बौखलाहट जो होती है वो दिखाई दी है। और इसी तरीके से आज भाजपा ने अपना पावर का दुरुपयोग करके भाईजान को ईडी के मार्फत लेके गया। मैम, आपसे जानना चाहेंगे, जिस तरीके से ये प्रॉपर्टी की बात कर रहे हैं, ये बता रही बड़ी कॉन्ट्रोवर्शियल प्रॉपर्टी है क्योंकि ये हसीना पारकर द्वारा, देखिए ये एलिगेशंस है। आप एलिगेशन आज सब लोग कहते हैं कि ये है वो है, एलिगेशंस है। एलिगेशन को प्रूव करना ऑनेस्ट, जिसके ऊपर एलिगेशन आता है उसका होता है। तो ये लीगल फाइट है, हम प्रूव करेंगे जी, इसके खिलाफ जाएंगे। और लाईव्ह चार नाही या सुप्रिया ताई दिसत ती फ्रेम आहे। संदेश फ्रेम दाखव। लाईव्ह किती? लाईव्ह 90 हो हो, मी कुणाला प्रत्येकाला लाईव्ह तरी त्याच्या कुठेही जाणार नाही। मला फक्त श्वास घ्यायला द्या। एक मिनिट का नाही, लेट्स बी लिटिल सेन्सिटिव्ह टू द सिच्युएशन। तुमच्या भावना आहे? पॉलिटिकल थिंग इज इन अवर प्लान। भाईजान आज खाली भाईजान एक कहते हैं कि ईडी के ऑफिस में गए हैं, लेकिन हम उनके साथ ही सिर्फ मैं ही नहीं बल्कि पूरा राष्ट्रवादी फैमिली ने, आज जितने भी पॉलिटिकल लोग हैं जो भाईजान से जुड़े हैं, सब साथ में जुड़े और हम सब साथ हैं। और ये सब कुठेतरी सुडाचं राजकारण होतं असं तुम्हाला म्हणायचं आहे का, वाटतंय का? तो सर्वांना माहिती आहे ना का काय चाललं आहे। एवढं सांगायचं आहे की जब जब जुम्मन जुल्म करेगा, सत्ता के गलियारों में टप्पा टप्पा गोद उठेगा, इनकलाब करेगा। मैडम, आपसे बस एक चीज़ जानना चाहेंगे, ईडी का कोई और सम्मन आया है? परिवार में किसी और को अभी तक तलब किया गया है? मैम, इसको पता है कि क्या चल रहा है। या नवाब मलिक यांचे कुटुंबीय, त्यांच्या बहिणीनं देखील
पत्रकारांना प्रतिक्रिया दिलेली आहे की नवाब मलिक यांच्यावर ॲलिगेशन लावण्यात आलेले आहेत, त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत, मात्र याची आम्ही अधिकृतरित्या लढाई देणार आहोत आणि न्यायालयामध्ये जे काही आहे ते आम्ही सादर करू आणि न्यायालयीन लढा जो आहे तो आम्ही लढण्यास तयार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर आज नवाब मलिक यांच्या अटकेनंतर अटकेच्या निषेधार्थ मुंबईमध्ये राष्ट्रवादीकडनं आणि महाविकास आघाडीकडनं देखील नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन केलं जात आहे आणि या आंदोलनासाठी मंत्रालयाबाहेर उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे आणि इतरही राष्ट्रवादीचे नेते मंडळी उपस्थित आहेत। कार्यकर्त्यांची सुद्धा आता गर्दी तिथं होताना आपल्याला पाहायला मिळते। तर पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी नवाब मलिक यांच्या अटकेनंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजपकडनं सुद्धा आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। भाजपकडनं देखील आज राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे। नवाब मलिक यांच्या अटकेनंतर त्यांनी आपल्या अल्पसंख्याक मंत्रिपदाचा राजीनामा द्या अशी मागणी भाजपकडनं केली जाते। तर एकीकडे मविया नेत्यांचं आंदोलन आणि दुसरीकडे भाजपचं राजीनामा द्या या मागणीसाठी आंदोलन, अशी दोन आंदोलनं आपल्याला पाहायला मिळतात। मलिकांना पाठिंबा देण्यासाठी मविया आज रस्त्यावर उतरलेली आपल्याला दिसते। मंत्रालयाबाहेर या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले असून राष्ट्रवादीचे अनेक खासदार, आमदार, नेते मंडळी, कार्यकर्ते देखील या आंदोलनात सहभागी होत आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी पुण्यामध्ये देखील भाजपकडनं आंदोलनाला सुरुवात झाली आहे, ती म्हणजे राजीनामा द्या। नवाब मलिक यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी पुण्यात आंदोलनाला सुरुवात झाली आहे। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून काल अटक झाली आणि त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली। महाविकास आघाडीची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये रणनीती ठरवण्यात आली। नवाब मलिकांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। तर आज पुन्हा राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते आंदोलन करतायत, रस्त्यावर उतरतायत। नवाब मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन सुरू होत आहे आणि महाविकास आघाडीच्या आंदोलनामध्ये नेते आणि कार्यकर्ते सहभागी होत आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय दृश्य, ती म्हणजे नवाब मलिक यांच्या अटकेनंतर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, कारण नवाब मलिकांवर गंभीर आरोप आहेत। त्यामुळे त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, त्यांचा राजीनामा घेतला जावा या मागणीसाठी भाजप राज्यभर आंदोलन करतंय। तत्काळ मलिकांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजपकडनं करण्यात येते। तरी थेट आपण दृश्य पाहतोय, पुण्यातली दृश्य आहेत। भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते नवाब मलिक यांचं पोस्टर घेऊन आपल्याला घोषणाबाजी करताना दिसत आहेत। भाजपची जोरदार घोषणाबाजी तिथं सुरू झालेली आहे। नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झालेली असून पुण्यात भाजपचं महापालिकेसमोर हे आंदोलन सुरू आहे। नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, नवाब मलिक हाय हाय अशी भाजपची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। तर आज राज्यात एकाच विषयाला घेऊन, एकाच व्यक्तीला घेऊन 2 वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी राजकीय पक्ष रस्त्यावर उतरलेले आहेत। एकीकडे महाविकास आघाडी नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आंदोलन करते, तर दुसरीकडे भाजप नवाब मलिक यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेली आहे। तर मंत्रालयाबाहेर मवियाचं आंदोलन सुरू असून नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज मविया रस्त्यावर उतरलेली आहे। आम्ही नवाब मलिक यांच्या सोबत आहोत अशी हाक महाविकास